आज जी जिल्हाभरातली जी कारवाई आहे त्याचा प्रधान सोहळा पार पडला. काही कोणते मुद्दे आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मुद्देमाल परत करण्याचा प्रोग्राम सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर या दोघांचे मार्गदर्शनाखाली सर्व आपले अधिकारी अंमलदारने अतिशय कष्ट घेऊन चांगले काम करून हे प्रोग्राम यशस्वी केलेला आहे. या प्रोग्राममध्ये जवळजवळ 4 कोटीचे मुद्देमाल लोकांना परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. यांच्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, इतर वस्तू आणि त्यासोबतच जे आहे काही सायबर फ्रॉड जे झाला होता, जे सायबर क्राईम झालेले आहे त्यांचेही पैसे परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. त्यानंतर जे आहे से बेदानाची मोठी चोरी झाली होती, मोबाईल दुकानमध्ये पण चोरी झाली होती. या जे मुद्देमाल आहे तेही परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. अशा प्रकारचे कार्यक्रममध्ये जे पोलीस आणि पब्लिकमध्ये एक चांगले समन्वय असावा, चांगले संवाद असावा आणि जे आपले विक्टिम्स आहे त्यांना जे नुकसान झालेले आहे, त्यांची वस्तू जे चोरीला गेले होतं ते मदत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. यासाठी मी पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर मॅडम यांचे जे आहे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जे आहे आपल्या टीमला घेऊन इतके मोठ्या प्रमाणाचे जे आहे मुद्देमाल परत केलेले आहे. मी भविष्यामध्ये पण अशीच अपेक्षा करतो की जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रोग्राम घेऊन जे लोकांना जे नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाईमध्ये जे आहे ते पोलीस खात्यातून जे आहे मदत मिळावी. आणि यासाठी थोडासा आपल्याला जे आहे ते प्रोसिजर थोडासा डिफिकल्ट असते की आपल्याकडेही तपास करावा लागतो, त्यानंतर जे आहे ते कोर्टचे परमिशन घेऊन मुद्देमाल परत करावा लागतो. ते हे सर्व जे प्रोसेस आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून जास्तीत जास्त केसेसमध्ये जे आहे मुद्देमाल लोकांना परत मिळावा यासाठी त्यांच्याकडून जे आहे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज रोजी आपला सर्व जे अर्जदार होते त्यांना हे वस्तू मिळाला, त्यांचे जे आनंद झाला ते पाहून आम्हाला अजून जास्त चांगले काम करण्याची जे आहे ते मोटिवेशन मिळालेले आहे. त्यांच्यामध्ये आपलं पत्रकार बंधूंही मोठी संख्यामध्ये इथे येऊन जे आहे ते हे बातमी संकलित केलेले आहे. आणि अशा प्रकारची बातमी लोकांमध्ये प्रसारित झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना जे आहे ते असा जर काही त्यांचे नुकसान झाले असेल तर ते तक्रार पोलीस खात्याला देऊन त्यानंतर जे आहे ते पाठपुरावा करून जास्तीत जास्त त्यांना जे मुद्देमाल चोरीला जात आहे ते मिळण्यामध्ये त्यांना मदत मिळणार आहे. हे अतिशय जे आहे ते चांगली कामगिरी झालेली आहे. आपला तुषार दोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे. मी जे आहे ते हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्डही घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे. आणि भविष्यामध्ये पण त्यांनी असेच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे. काही ज्या रक्कम आहेत किंवा काही जे सोन्याचा आकडा जो आहे तो मोठा आहे, त्यामध्ये केस माजी सैनिकांचे आहे त्यावर काही स्पेशल काही करून मिळवलं जाते, कारण त्या फॅमिलीचा संशय अजून क्लिअर झालेला नाही. नेमकं ज्या व्यक्तीवर संशय घेतलेला आहे त्यांच्यावर अजूनही संशय आहे, त्यामुळे पोलीस त्यांच्यावरती संशय घेतले. तर अशा काही केसेसना आपण न्याय देणार आहोत, त्यासाठी वेगळी काही आपण नक्की अशा प्रकारचे काही केसेस असतील तर त्यांचे अजून जास्त अभ्यास करून त्यांच्यामध्ये अजून जास्त टीम लावून त्यांचे डिटेक्शन करण्याचा आम्ही प्रयास करू. कारण की केसेस अनडिटेक्टेड राहणे हे आमच्यासाठी एक चॅलेंज असतो आणि जे आहे ते चॅलेंजमध्ये आम्ही सर्व आपला अधिकारी अंमलदार असा मिळून जे आहे ते त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच यांच्यामध्येही आपण पूर्णपणे प्रयास करणार आणि काही केसेसमध्ये नक्की यश आपल्याला मिळणार आहे.